ताई, वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवरून आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे। आम्ही निवडणूक जी लढवतो ती लोकांच्या प्रश्नासाठी लढवतो, दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये, अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केलेली आहे। कशामुळे? काय टीका? काय काही कशामुळे? काल तुम्ही ती एक टीका केली होती। काय काही पक्ष जे आहेत राज्यातले ते भाजपला मतदान, काही पक्ष वंचितचं नाव कुठे? ते त्यांनी ती पोस्ट काढावी, कारण का मी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करतायत। पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स जे वोट्स डिवाइड करतं ते BJPला मदत करतं। कोणाचंही नाव नाही घेतलं, पण हे जाहीरची बात आहे, सगळ्यांना माहिती आहे। तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं, मला माहीत नाही। आज आमची संकल्प सभा या ठिकाणी झाली, तुम्ही बघू शकला। सकाळी अक्कलकोट आणि आता दक्षिण सोलापूर, आणि हा कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आहे। हातात हात धरू आणि संकल्प विजयाचा करू। खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलो आहे, आमचं ठरलं आहे। आणि नक्कीच लोक वाट बघतायत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल, कारण का लोक आता वैतागलेत, हताश झालेत। मागच्या 10 वर्षात त्यांच्याबरोबर एक विश्वासघात केला गेला आहे, त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन, गल्ली गल्लीत जाऊन, तांडावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाडत आहोत। आणि त्यासाठीचा संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचं आहे, कारण का जो खरा गोरगरीब, दीनदलित, अल्पसंख्याकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे। आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे, देशातला असू देत, तो काँग्रेसची वाट बघत आहे। आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन BJP आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला आहे तो आता आम्ही उघडकीस त्यांना पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत। खरं तर शिंदे साहेबांनी आपली उमेदवारी प्रत्यक्षपणे जाहीर केलेली आहे की ताईंच्या नावासमोर बटन दाबून त्यांना लोकसभेत पाठवा, मात्र दुसरीकडे भाजपला अद्यापही उमेदवार मिळत नाही अशा अवस्था। जसं मी म्हणाली, पुढे घाबरलाय का भाजप? कोण उमेदवार? बघा, ही लोकशाही आहे, खरं तर कोणी कोणाला घाबरू नाही आणि काँग्रेस त्या संस्कृतीची नाही आहे, म्हणून आम्ही कामाला लागलो आहे, कारण आमचं ठरलं आहे। माहीत नाही त्यांचं कधी ठरणार आहे, पण इलेक्शन असतं आणि कोणी गाफील न राहता आपण लोकांपर्यंत पोहोचणार लोकशाही पद्धतीने हे निवडणूक लढून आम्हाला खात्री आहे की विजय लोकांचा असणार आहे आणि लोकशाहीचा असणार। जी पोस्ट टाकली आहे त्यामध्ये तुमच्या फोटोसोबत कमळाचा फोटो जोडलेला आहे, मला माहीत नाही हे काय मी त्याच्याबद्दल ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे। माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असू। हे वंचितनी का केलं, कारण का कालपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे कोणी भाजप विरोधात आहे त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। मी रिपीट करते की जे पक्ष महाविकास आघाडी किंवा सेक्युलर वोट्स डिवाइड करतात ते ऑब्व्हियसली भाजपाला मदत करतात, पण मी कोणाचं नाव नव्हतं घेतलं। मला माहीत नाही त्यांना हे काय साध्य करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांनी ती काढावी। चुकीचा मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकीचं आहे। इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे, कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलं आहे की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत, म्हणजे एवढं दबावाचं राजकारण। तुम्ही बघू शकता त्या कंपनीची नावं माझ्याकडे आहेत। आज रेड आणि उद्या 1500 कोटी 1000 कोटी अशी ती BJPच्या खात्यात जमा झाली, म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे BJPने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे। मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे। पहिला निर्णय होता चंडीगडचा, दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता SBIला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा। आणि म्हणून मी जस्टिस, आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे, जस्टिस सिस्टीम आहे, धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशरखाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं।
प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील हे इलेक्ट्रल बॉन्ड्स एवढा मोठा गफला आणि BJPला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत. ते ऑटोमॅटिकली बॅकफूटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच अधिकृत उमेदवारी आपली कधी जाहीर होईल, लिस्ट कधी येऊ शकते साधारण? आय थिंक औपचारिकता आहे, काही दिवसात होईल. काही रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं. तशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे. मोदीजींनी पप्पा म्हणून ती ट्रेंडिंग सध्या जाहिरात आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य, ही काय मोठी गोष्ट नाही आहे, ही कर्तव्य आहे पंतप्रधानांचं. कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना, शिवाय एक चेहरा, दुसरं कामच काहीच नाही. आज तुम्ही 10 वर्ष सोलापुरात बघू शकता, देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता, ना एअरपोर्ट, ना पाण्याचं नियोजन, ना शेतकऱ्यांना पीक विमा, ना भाव, ना दुधाचे दर, त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत. तर काय झालं आहे मागच्या 10 वर्षात? ती बिचार त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली, ते असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल. 6 महिने माझा चॅलेंज होता, 6 महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही. हा एवढा मोठा विश्वासघात लोकांसोबत केला आहे. इलेक्टरल बॉन्डची ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 रुपयांनी पेट्रोल कमी झालं. म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला? 300 रुपयाचं ते 1200 केलेलं तुम्ही 2 रुपयांनी कमी करता, अटेन्शन डायव्हर्ट करायला, आणि ते पण 2 रुपयांनी. म्हणजे भीक देत आहेत का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही. मी तुम्हाला लिहून देते की BJPकडे आता एजेंडा राहिला नाही शिवाय हे युक्रेनचं वगैरे. म्हणून येणारा काळ हा लोकशाही, संविधान आणि नक्की 100% महाविकास आघाडी, कारण का लोक हताश झाले आहेत. हे 400 पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे, पण 400 पार भाजप तडी पार असं होणार आहे. ॲडव्हर्टाईजमध्ये ज्या पद्धतीनं त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं? भाजपाने पुन्हा संपर्क नाही, ह्यांचं बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना, दुसरं काही. भाजपाकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का? विषयच संपलाय तो त्यावेळेस. आता मी काँग्रेसच्या वतीने, काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला. पुलवामासारखी घटना घडली होती आणि त्याचा इश्यू झाला होता, तर असं अजून पुढे काय करतील का? एजेंडा नाही म्हणतात जेव्हा त्यांच्या सर्व्हेमध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता, तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडतात, तर सावध राहूया आपण सगळे, आपण सतर्क राहूया. कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी कांड करण्याची शक्यता आहे, हे आपण नाकारू शकत नाही, कारण का ते सत्तेसाठी हापापले. जय श्रीरामचा नारा देऊन म्हणजे एक नवीन जातीय रंग देऊन निवडणुकीचा इश्यू करतात. धर्मासोबत कर्म पण महत्त्वाचं आहे आणि काम करा आणि त्याचं स्वागत आम्ही करतो, पण काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी.